नमस्कार. मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट. आज आपण युरिक ॲसिड स्टोनविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अचानक पाठीत किंवा पोटात तीव्र वेदना होत असतील, उलट्या होत असतील, युरिनमधून रक्त येत असेल तर किंवा तुम्हाला गाऊटचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत युरिक ॲसिड स्टोनबद्दल, म्हणजेच युरिक ॲसिड स्टोन का होतात, त्यापासून कसं वाचायचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किडनी स्टोन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामधील 70 ते 80% स्टोन हे कॅल्शियम स्टोन असतात व त्याचबरोबर एक 10 ते 15% लोकांमध्ये हे युरिक ॲसिडचेही स्टोन होऊ शकतात. हे स्टोन जेव्हा तयार होतात ज्यावेळेस लघवीचे युरिन खूप ॲसिडिक असते, म्हणजे युरिनचं pH कमी असतं. काय आहेत युरिक ॲसिड स्टोन्स? आपलं शरीर जेव्हा प्युरिन नावाचा घटक डिग्रेड करतं तेव्हा युरिक ॲसिड तयार होतं. प्युरिन हे आपल्या अन्नातही असतं आणि शरीरातही नैसर्गिकरित्या तयार होतं. साधारणपणे हे युरिक ॲसिड रक्तात विरघळतं आणि युरिन वाटे शरीराबाहेर फेकलं जातं. जेव्हा युरिनचा pH खूप कमी होतो, म्हणजेच युरिन ॲसिडिक बनते, तेव्हा युरिक ॲसिड क्रिस्टलच्या स्वरूपात साचायला तयार होतं आणि कालांतराने हे क्रिस्टल्स एकत्र येऊन स्टोन तयार होतात. आता हे होण्याची कारणे आणि रिस्क फॅक्टर्स. चला आता बघूया हे स्टोन्स नक्की कोणाला आणि का होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी न पिणं. डिहायड्रेशनमुळे लघवी अधिक कॉन्सन्ट्रेटेड होते, ज्यामुळे क्रिस्टल्स होण्याची शक्यता वाढते. जास्त प्युरिनयुक्त आहार म्हणजेच रेड मीट, सी फूड, फिश, प्रॉन्स आणि विशेषतः बिअरचं सेवन यामुळे शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढून किडनी स्टोनचे प्रमाण वाढू शकते. गाऊट हा एक संधिवाताचा प्रकार आहे. ज्यांना गाऊटचा त्रास आहे त्या पेशंटमध्ये ऑलरेडी ब्लडमध्ये युरिक ॲसिड जास्त असते, तर त्या पेशंटला युरिक ॲसिडचं स्टोन जास्त प्रमाणात होऊ शकतं. तसेच ओबेसिटी, ओव्हरवेट किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम आणि जेनेटिक्स. काही पेशंटमध्ये जेनेटिक जे चेंजेस होतात त्यामुळे पण युरिक ॲसिडचे स्टोनचं प्रमाण जास्त असतं. आता याची लक्षणे काय आहे? तर युरिक ॲसिड स्टोनची लक्षणे हे साधारण बाकीच्या स्टोनप्रमाणेच असतात. पाठीत किंवा पोटामध्ये पेन होऊ शकतं, यालाच आपण रिनल कोलिक म्हणतो, आणि हे सडन स्टार्ट होते आणि खूप सिव्हिअर पेन होऊ शकतं. लघवी करताना जळजळ होऊ शकते, लघवीमधून रक्त येणे, मळमळ, उलट्या किंवा लघवीला कलर चेंज होऊ शकतो किंवा लघवीला घाणवासही येऊ शकतो. जर स्टोन लहान असेल तर कधीकधी काही लक्षणे दिसत नाही, तो ऑटोमॅटिक युरिन वाटे बाहेर फेकला जाऊ शकतो. याचं डायग्नोसिस कसं करायचं? तर साधारणपणे यूरोलॉजिस्ट ह्या बेसिक टेस्ट आणि ॲडव्हान्स टेस्ट करतात. तर बेसिक टेस्टमध्ये ब्लड युरिन टेस्ट, एक्सरे व सोनोग्राफी. पण युरिक ॲसिडचं स्टोन असेल तर तो साधारणपणे एक्सरे किंवा सोनोग्राफीमध्ये मिस होऊ शकतं, तर अशा पेशंटमध्ये CT स्कॅनचीही गरज भासू शकते. तसेच जर स्टोन पास झाला तर तो स्टोन आपण ॲनालिसिस करून तर त्याचं एक कुठल्या प्रकारचं स्टोन आहे ते आपण क्लिअर करू शकतो आणि त्याची लाँग टर्म ट्रीटमेंट चालू करून तो खूप इफेक्टिव्ह आहे व स्टोनचा रिकरन्सही आपण अवॉइड करू शकतो. तर याची उपचार पद्धती काय आहे? तर याची उपचार पद्धती साधारणपणे स्टोनच्या आकारावर अवलंबून असते व सिम्पटम्स किती आहेत. तर लहान स्टोनसाठी साधारण पाण्याचे इंटेक वाढवणे, युरिन अल्कलायझर्स आणि काही मेडिसिन्स याचा वापर करून आपण स्टोन पास होण्यास किंवा स्टोन विरघळण्यासही मदत होते. मोठ्या स्टोनसाठी किडनी स्टोन असतील तर त्याचे ESWL म्हणजे शॉकवेव्ह थेरपी आपण वापरू शकतो. व स्टोन जर अडकले असतील आणि पेन खूप जास्त होत असेल, इन्फेक्शन असेल, तर ते दुर्बिणीद्वारे किंवा युरोट्रोस्कोपीद्वारे काढावी लागू शकतात लेझरद्वारे. तर याची जी ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तर ते पेशंटनुसार असतो व पेशंटचा साईज किती, स्टोन किती, सिम्पटम्स किती, फिवर आहे का, इन्फेक्शन आहे का, याप्रमाणे याची ट्रीटमेंट ठरते. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या दृष्टीने याचा रिकरन्स कसा प्रिव्हेंट करायचा किंवा स्टोन कसे होऊ द्यायचे नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं इंटेक. एक 3 ते 3.5 लिटर पाणी पिलं पाहिजे. 2 लिटर युरिन आउटपुट आलं पाहिजे. युरिनचा कलर हा क्लिअर राहिला पाहिजे. प्युरिनयुक्त पदार्थाचं सेवन मर्यादित करायचं, जसे की रेड मीट, फिश, प्रॉन्स आणि बियर. युरिन अल्कलाईन करण्यास मदत करणाऱ्या पदार्थाचं सेवन वाढवायचं, जसे की सायट्रेट फ्रूट्स, संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा व शुगरी ड्रिंक्स म्हणजे साखरयुक्त जे ड्रिंक्स आहेत, जसे की कोल्ड ड्रिंक्स किंवा
कॅन फ्रूट ज्यूस ते अवॉइड केलं पाहिजे. तर मित्रांनो, युरिक ॲसिड स्टोन्स वेळेत ओळखले आणि योग्य उपचार घेतले तर सहज नियंत्रणात ठेवता येतात. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. वैयक्तिक तब्येतीबद्दल नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.